20 वर्षांपूर्वी शिवसेना सोडून गेलेले राज ठाकरे आज पुन्हा उद्धव ठाकरेंच्या बरोबर एका व्यासपीठावरती आले। दोन्ही भावांनी एकमेकांना जवळ घेतलं। 20 वर्षांनी महाराष्ट्राच्या जनतेनं हा क्षण पाहिला आणि या निमित्तानं राज ठाकरेंचं एक वर्तुळ पूर्ण झालं। हाच तो क्षण आणि हीच ती वेळ। राज ठाकरेंचं एक वर्तुळ पूर्ण झालं। 27 नोव्हेंबर 2005 ते 5 जुलै 2025 वेगळे झालेले भाऊ जवळपास 20 वर्षांनी एकत्र आले। तो दिवस होता 27 नोव्हेंबर 2005 चा। राज ठाकरे शिवसेनेतनं बाहेर पडले आणि दादर मधलं त्यांचं निवासस्थान कृष्णकुंजच्या समोरच एका झाडाखाली सभा घेतली। ज्यांना दीडदमडीचं राजकारण कळत नाही त्यांच्यासाठी मी राजीनामा देतोय असं म्हणत राज ठाकरेंनी वेगळी चूल मांडली। दीडदमडीचं राजकारण कळत नाही त्या लोकांसाठी म्हणून मी आज या क्षणाला शिवसेनेच्या नेतेपदाचा राजीनामा इथे देतो। 2003 मध्ये शिवसेनेचं महाबळेश्वर मध्ये अधिवेशन झालं। त्या अधिवेशनात राज ठाकरे यांनीच उद्धव ठाकरेंना पक्षाचं कार्याध्यक्ष करावं असा प्रस्ताव ठेवला होता। उद्धव ठाकरे शिवसेनेचे कार्याध्यक्ष झाले। मात्र त्यानंतर 2 वर्षात राज ठाकरेंच्या समर्थकांमध्ये खतखत सुरू झाली। राज ठाकरेंना डावलल्याची भावना कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झाली आणि अखेर माझ्या कोंडीचा उद्वेग झाला असं म्हणत त्यावेळी 37 वर्षांच्या असलेल्या राज ठाकरेंनी शिवसेना सोडली होती। राज ठाकरेंनी शिवसेना सोडताच त्यावेळी उद्धव ठाकरेंनीही प्रतिक्रिया दिली होती। राज यांचा निर्णय हा गैरसमजाचा परिणाम आहे। इतके दिवस आम्हाला आशा होती की मतभेद सौहार्दपूर्ण पद्धतीने सोडवले जातील, पण बाळासाहेबांशी बोलल्यानंतरही राज ठाकरे निर्णयावर ठाम होते। राज ठाकरे म्हणतात, मी शिवसेनेतनं गद्दारी करून बाहेर पडलो नाही। शिवसेना सोडताना बाळासाहेबांशी काय बोलणं झालं होतं त्याची बाळासाहेबांच्या खोलीतली इनसाइड स्टोरी ही राज ठाकरेंनी सांगितली होती। बाळासाहेबांनी मला आत बोलावलं, हात पसरले माझ्यासमोर, मिठी मारली आणि म्हणाले आता जा। त्यांना समजलं होतं, त्यामुळे गद्दारी, दगाफटका आणि खंजीर खुपसून बाहेर पडलो नाही। त्यानंतर राज ठाकरेंनी मनसेची स्थापना केली। 2026 ते 2025 या काळात राज ठाकरेंनी यशापयश पाहिलं। आज उद्धव ठाकरेंची शिवसेना तिच्या अस्तित्वासाठी झगडते आणि मनसे नेतृत्वासाठी संधी शोधते। अशा वेळी दोन्ही भावांना एकमेकांची गरज आहे। म्हणूनच कधी नव्हे ती 20 वर्षांनी दोन्ही भाऊ एकत्र येण्याची चर्चा झाली आणि आज दोन्ही भावांची जाहीर व्यासपीठावर एकमेकांना जवळ घेत भेट झाली। असं आहे, तुम्ही बघा, हा प्रवास 19 वर्षाचा आहे, जवळपास 19-20 वर्षाचा प्रवास आहे। 19-20 वर्षापूर्वी 2005 साली शिवसेनेमधून त्यांनी सर्व पक्षांपदांचा त्या राजीनामा देऊन बाहेर पडले होते। तेव्हा माझ्या विठ्ठलाला बडव्यांनी घेरले असं म्हणत राज ठाकरे बाहेर पडले होते आणि आज 20 वर्षानंतर उद्धव ठाकरे यांची एक भेट झाली। एकत्र एका व्यासपीठावर ते एकत्र आलेले आहेत, पण मुद्दा मराठीचा आहे। राजकीय विषय याच्यामध्ये येत नाही। मराठी, महाराष्ट्र या विषयावरती, महाराष्ट्र हिताच्या विषयावरती आपण कोणाही बरोबर एकत्र येऊ असं राज ठाकरे यांचं म्हणणं आहे। त्यामुळे तशा अर्थाने वर्तुळ पूर्ण झालं असं म्हणता येणार नाही। ही एक भेट झाली, पण ही भरत भेट नाही। एका व्यासपीठावर दोघंजण एकत्र आलेले आहेत। मधला सगळा काळ 19 वर्षाचा एकमेकांच्या विरोधामध्ये साधारणपणे संघर्षाचा गेलेला आहे। माझ्या विठ्ठलाला बडव्यांनी घेरलंय असं म्हणणाऱ्या राज ठाकरेंनी शिवसेना सोडली आणि आषाढी एकादशीच्या पूर्वसंध्येला मनसेची पालखी शिवसेनेच्या दिशेने नेली। बंधुभेट तर झाली, मात्र दोघा भावांची ही वारी महापालिकेच्या दिशेने जाणार का याचं उत्तर अजून मिळायचंय। ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी, मुंबई।